नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री आणि मध्यरात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 19 जुलै 2026 या तारखेचा तर 20 जुलै 2026 मध्यरात्रीचा उशिरापर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर या कालावधीमध्ये वातावरणात अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यात आणखी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला असून कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच रेनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। आज रात्री आणि मध्यरात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात अनेक भागामध्ये पावसाची स्थिती मध्यम हलका तर काही भागामध्ये अचानक जोरदार पावसाचा अंदाजा स्थानिक हवामानानुसार बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरण हे अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून हे महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणात ओलावा आणत आहे। त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आज रात्री आणि मध्यरात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 19 जुलै 2026 या तारखेचा तर 20 जुलै 2026 मध्यरात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही रात्रीच्या दरम्यान केरळ, कर्नाटक, गोवा हलका पाऊस राहील, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश हलका मध्यम पाऊस राहील। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, कांतामाल, भुवनेश्वर, राऊरकेला, कोरबा या भागातही मध्यम आणि तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्राकडे जोरदार पावसाचा अंदाज हा उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्याकडे बघायला मिळणार आहे। तर ज्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तो भाग सर्वप्रथम जाणून घेऊया। तर पावसाची स्थिती ही मुंबई, ठाणे, उल्हासनगर हलक्या स्वरूपात राहील। घाटमाथ्याकडे पावसाचा अंदाज हा भिवंडी, कल्याणमली मध्यम स्वरूपात राहील। कर्जत, कुसर, पेठ, आंबेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिवाले, वैशाखरे, सम्राट, गोंडा, शहापूर, खर्डी, वैशाला, इगतपुरी, मुनगाववाडीवारे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे रात्रीच्या दरम्यान ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा तिरडे, डुबरे, सिन्नर, निमगाव, शिन्नर, नाशिक, देवळी हलका मध्यम राहील आणि तसेच ओझर, निपाड, लासलगाव, पटोदा, मंजूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरच्या काही भागामध्ये वावी, जवळके, शिर्डी, पिलतांबा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे लोणी, श्रीरामपूर, तालिकाबन, बनास, निवासा, राऊरी, देवळी, प्रवरा, घारगाव, मांडवे मध्यम स्वरूपात राहील। आले आणि टाकाडोकेश्वर या भागात हलका पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाजा अहिल्यानगर, कुडगाव, बगूर, पाथर्डी आणि बालगाव, जांभळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। रात्रीच्या दरम्यान या पावसाची स्थिती राहील। तर नाशिकच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा येवला, बारम, ममदापूर, तालवट, नांदगाव, मनमाड या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मालगाव, नांद्राने इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज। पिंपळणे, चोरवड, नागपूर, अंमली, कोकसानी, पाणेगाव, नंदुरबार, शहादा, अक्कलकोवा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे हलका पाऊस राहील आणि तसेच सिंदखेडा, जैतपूर, जापोरे, चिमठाणे मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतो। तसे धुळे जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाजा कापडणे, नवारी, अंजंग, धुळे, अरबी, बोकरूड आणि शेर या मिळुंबे या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। धरणगाव, रंडळ, जळगाव जिल्ह्याकडे जळगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याच्या इतर भागामध्ये जसे चोपडा, आव्हाड, आडगाव, हिरापुरा आसपासच्या बहुतांश भागात हलका पाऊस राहील। जामनेर, पाऊर, बडगाव, पाचरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मिळुंबे, चाळीसगाव, साईगव्हाण, मालगाव, नांदगाव तसेच कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तालवड, ममदापूर, कुसमाडी, येवला, बारामलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। एळकोपा, देवगाव इकडे हलका मध्यम राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर, सांसे, पिंपरीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि धाकेपाल, पैठण,
अमरापूर हंसापूर मध्यम पावसाचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसे रामशेगाव छोटा तानवाडी पानवाडी जालना जिल्ह्याकडे या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जालना बदनापूर देऊळगाव राजा दाभाडी सम्राटनगर जाफराबाद जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। जोरदार पावसाचा अंदाजा धाराशिवमध्ये कळंब मासा धारुरकेज इकडे हलक्या स्वरूपात राहील। भूम पातूर खडा येलम चौसाला जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये माडवर्धन गोरेगाव कोयना पाटण तसेच अरळ आरवाडे पुणे जिल्ह्याचा परिसर लवासा जिटे सोनगड नागोठाणा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंच खोपोली कामशेतलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर सांगली कोल्हापूरकडे ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा लगतच्या भागात राहील। मंगळवेढा शंख झालकी दुधनी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरुळ वेलाटी सोलापूर नलदुर्ग होर्टी वडोला तांदवडी आणि तसेच वैरभंग पाणेगाव बार्शी खोंडेस सेल्सियस अकलूज माळशिरस या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील। तसे लातूरला बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड भागाला हिंगोली परभणीला मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच वाशिम हिंगोलीला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। मेहकर डोंगाव चिखली बुलढाणा केलवड हे मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसे अकोला अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। गोंदिया जिल्ह्याकडे मध्यम पावसाचा अंदाज आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा लखनी साकोली संग्रणी आणि गडचिरोली जिल्ह्याचा काही परिसर देसिंग दिगोरी मध्यम पावसाचा अंदाज आहे। गोंदिया लांजी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर 2 तासानंतर महाराष्ट्रातील आणखी काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। जोरदार स्वरूपात राहील। तर ज्या भागामध्ये पावसाचा जोर जबरदस्त आहे तर तो भाग सर्वप्रथम जाणून घेऊया। तर महाराष्ट्रात पावसाची स्थिती ही पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर लगतचा परिसर बघितला असता कुरुळ विलाटी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। जामगाव मंगळुळी मंद्रुप वलसंग अक्कलकोट हलका पाऊस राहील। वडगरी अलूर आळंदा हुंडाला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। नलदुर्ग होर्टी वडोला तांदवडी तुळजापूर मोल अंगार शेतपल वैरभंग पाणेगाव बार्शी धाराशिवचा काही परिसर या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये कळंब मासा तारकेटबूम पातुरकडा मध्यम स्वरूपात राहील आणि बीड जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बीड करकम वडवणी तळेगाव जोरदार स्वरूपात राहील। बीड जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगाव छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। भालम टाकली आणि गेवराई उमापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये परतूर मठ्ठा पानवाडी तानवाडी गोलपांगरी जालना बदनापूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। देऊळगाव राजा तसेच दाभाडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे चिखली केलवड गिरडा बुलढाणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे मेहकर आणि वाशिम जिल्ह्यात आणि तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये बीबी लोणार आणि रिसोड भापूर डोंगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज परतूर जिंतूर तसेच सेलू आष्टी पाथरी आणि या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर रेपटण लांजा बेलकर साक्रापा संगमेश्वर माखणजण जोरदार स्वरूपात आहे। मुळगुण तसेच हेडवी गुहागर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये जसे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण रिमझिम पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर सांगली हे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाचा अंदाज आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव इकडे ढगाळ वातावरण हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्या भागातही हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि धाराशिवचा तसेच लातूर नांदेड भागाला हिंगोली परभणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर
आणि गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि गोंदिया, भंडारा या जिल्ह्यातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. तर मध्यरात्रीच्या दरम्यान वातावरण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कसे राहील तर कोकण विभागाकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच पालघर, ठाणे, घाटमाथ्याचा परिसर हलका मध्यम पाऊस राहील. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता ही जळगाव आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना हलक्या स्वरूपात राहील. बीड, लातूर, नांदेड वगळता धाराशिव, परभणी हलक्या सरींचा अंदाज आहे. चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चंद्रपूर, बदलापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूर मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील. गडचिरोली जिल्ह्याकडे मुरमगाव, धानोरा, देसिंग, दिगोरी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर गोंदिया जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान देवरी, साखरीटोळा, आमगाव, लांजी या भागात राहील. तसे भंडारा, नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याचा बराचसा परिसर, अकोला, बुलढाणा इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान राहील. पश्चिम महाराष्ट्राकडे जोर कमी असेल. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.